नमस्कार. आरोग्य संपदा या आपल्या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शरीराशी आणि स्वास्थ्याशी संबंधित समस्यांवर चर्चा करून शंकांचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आजचा आपला विषय आहे कुष्ठरोग निर्मूलन दिवस. यावर चर्चा करण्याकरिता संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण येथे आमंत्रित केले आहे. तर स्वागत करूया डॉक्टर स्नेहल मानेकर यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर स्नेहल मानेकर मॅडम या गेल्या 34 वर्षांपासून आरोग्य विभागात कार्यरत आहेत. तसेच कुष्ठरोगासंबंधी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. गेल्या 2 वर्षांपासून कुष्ठरोग विभाग आरोग्य सेवा नागपूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सहाय्यक संचालन कार्यालय येथे त्या कार्यरत आहे. तेव्हा जास्त विलंब न करता आपण आपल्या चर्चेकडे वळूया. मॅडम, सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की कुष्ठरोग निर्मूलन दिवस हा केव्हापासून साजरा केला जातो, याची सुरुवात कशी आणि का बरं झाली, त्याचे काही उद्देश देखील आहेत का? कुष्ठरोगग्रस्त लोकांच्या मदतीबद्दल जागरूकता निर्माण करणे व कुष्ठरोगग्रस्त लोकांची काळजी घेणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देणे या उद्देशाने आपण 30 जानेवारी हा दिवस कुष्ठरोग दिवस म्हणून साजरा करतो. 30 जानेवारी हा जो महात्मा गांधीजींची पुण्यतिथी राहते आणि या पुण्यतिथीनिमित्त आपण हा जो दिवस साजरा करत आहोत. पण जागतिक स्तरावर जानेवारी महिन्याचा शेवटचा जो रविवार आहे तो आपण म्हणजे जागतिक पातळीवर हा कुष्ठरोग निर्मूलन दिवस म्हणून साजरा करतो. पण गांधीजीने शेकडो लोकांना या कार्यासाठी प्रवृत्त केले, कारण की गांधीजीचे एक अधुरे स्वप्न होते की कुष्ठरोग हा आपल्या भारत देशातून मुक्त व्हायला पाहिजे. त्यांच्या या महान कार्यात त्यांनी शेकडो लोकांना प्रवृत्त केले आणि स्वतः पुढाकार घेऊन कुष्ठरोग्यांची त्यांनी सेवा केलेली आहे. महात्मा गांधीची जी पुण्यतिथी आहे 30 जानेवारी 1948 रोजी येते आणि त्यांच्या ह्या महान कार्यासाठी आणि याच्या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी जे फ्रेंच साहित्यकार आहे त्यांनी या कार्याची दखल घेतली आणि त्या दिवशी 30 जानेवारी रोजी आपला कुष्ठरोग निर्मूलन दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी हा दिवस निवडला. बरं, तर मॅम या दिवसाचे काही उद्देश पण आहेत का, की कशासाठी काही उद्देश यांचे? या दिवसाचे उद्देश आहे का सर्व तळागाळातल्या लोकांना या रोगाबद्दलची माहिती व्हावी व त्यांना याची सेवा कुठे आहे, हा कुष्ठरोग ॲक्च्युअल कशामुळे होतो आणि याची पार्श्वभूमी काय आहे, हे केव्हापासून आपल्या म्हणजे समाजात पसरलेला आहे याबद्दलची शास्त्रभूत म्हणजे एक जागरूकता लोकांपर्यंत जागरूकता पोहोचवण्यासाठी ही जी आहे आपण याची संकल्पना केलेली आहे. तर मॅम, शासनाची दरवर्षी ही जी निर्मूलन दिवस आहे, कुष्ठरोग निर्मूलन दिवस, यासाठी एक थीम असते, तर यावर्षीची काही अशी वेगळी विशिष्ट थीम आहे का? यावर्षीची जी आपली थीम आहे कुष्ठरोगाला पराभूत करूया, भेदभाव संपवूया आणि जे मानसिक जो त्रास होत आहे त्याला आपण आळा घालूया, म्हणजे बीट लेप्रसी, एंड स्टिग्मा अँड ह्युमन वेलबिंग, ही जे यावर्षीची 2021ची जी थीम आहे ही आहे एक स्पेशल थीम. बरं,
तर मॅम कुष्ठरोग हा अजूनही समाजात आढळतो आहे. तर सद्यस्थिती बघता भारतात किंवा जागतिक पातळीवर कुष्ठरोगाची काय सद्यस्थिती आहे? जागतिक पातळीवर जितके म्हणजे आतापर्यंत WHO जे काही सर्वे केलेला आहे, तर त्याचे जवळजवळ मागच्या वर्षी 2,22,200 रुग्ण हे सापडले. त्याचे निम्म्याहून अधिक जे आहे आपल्या भारत देशात कुष्ठरुग्ण होते. आणि त्याच्या खालोखाल ब्राझीलमध्ये 13%, 9% जे आहे इंडोनेशियामध्ये हे कुष्ठरुग्ण आढळले. आणि आपल्या महाराष्ट्रात जो आहे जास्तीत जास्त चंद्रपूर, गडचिरोली, त्याच्यानंतर आपले जे आदिवासी बहुल एरिया आहे पालघर, ठाणे, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात जे आहे याचं प्रमाण जास्त आहे. बरं, म्हणजे काही विशिष्ट भागांमध्ये हा कुष्ठरोग जास्त पसरलेला. तर मॅम कुष्ठरोग निर्मूलन दिवस या दिवसाचा उद्देश तुम्ही सांगितलं की लोकांपर्यंत जागरूकता पोहोचवायची आहे. तर आपण थोडं कुष्ठरोगाबद्दल बोलूयात. तर मॅम सर्वप्रथम दर्शकांना आणि आम्हाला सांगा की कुष्ठरोग म्हणजे काय आहे, त्याची काय लक्षणं शरीरात दिसतात? कुष्ठरोग हा एक जीवाणूपासून होणारा रोग आहे. या जीवाणूचा जो हे आहे मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूपासून हा रोग होणारा आहे. आणि हा मानवाच्या शरीरामध्ये त्वचा आणि मज्जातंतूवर घात करणारा हा रोग आहे. बरं, तर मॅम याची काही कारणं आहेत का की कशामुळे हा कुष्ठरोग शरीरामध्ये होतो किंवा ही सगळी लक्षणं तयार होतात? हा एक मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होणारा रोग आहे. आणि याच्यापासनं जे आहे लक्षणं हे त्वचा आणि आपल्या मज्जातंतूवर दिसून येतात. प्राथमिक अवस्थेमध्ये तुम्हाला म्हणजे शरीराच्या त्वचेवर हे लक्षणं दिसेल. फिक्कट, लालसर, सपाट किंवा स्किनपेक्षा उंचवटा असलेला आणि काही ठिकाणी संख्या नसणार किंवा कमी प्रमाणात असेल. तर असे जर लक्षणं आपल्याला दिसले तर आपण ताबडतोब जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जे शासकीय निमशासकीय दवाखाने आहेत तिथे जाऊन निदानात्मक आणि उपचारात्मक हे सल्ला घ्यायला हवा. तर मॅम आपण सांगितलं की शरीरावर चट्टे येणं, जिथे बधिरता आहे किंवा संवेदना नाही आहे, त्वचेचा रंग बदलणं, ही सगळी लक्षणं दिसली तर आपण त्याला कुष्ठरोग असं म्हणू शकतो. ही सगळी लक्षणं त्यात असतात. तर ही जी लक्षणं आहे मॅम, ही कुठल्या विशिष्ट वयोगटात होतं किंवा कुठल्या विशिष्ट लोकांमध्येच, की जसं स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये किंवा वयानुसार असं काही आहे काय? नाही, कुष्ठरोग ज्याच्या शरीरामध्ये जीवाणूचा संक्रमण होतो आणि ज्याची कुष्ठरोगाप्रतीची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर तो कुठल्याही वयोगटात होऊ शकतो. आणि कुठल्याही वयोगटामध्ये त्याला ती लक्षणं अगदी दिसू शकते. स्त्री पुरुष असं काही याच्यात त्याचा भेदभाव नाही. हा जो आहे कुष्ठरोग कोणालाही होऊ शकतो, कुठल्याही भागात आणि कोणालाही होऊ असेल त्याला होऊ शकतो. तर मॅम कुष्ठरोग जो आहे याचे काही प्रकार आहेत का? आणि समजा प्रकार आहेतही तर जी लक्षणं तुम्ही सांगितली ही प्रकारांनुसार वेगवेगळी आहेत की सारखी आहे? कुष्ठरोगाचे 2 प्रकार आहे. एक असंसर्गिक ज्याला आपण पॉसिबॅसिलरी म्हणतो आणि दुसरं जो आहे सांसर्गिक ज्याला आपण मल्टीबॅसिलरी म्हणतो. सांसर्गिक जो आहे हे प्राथमिक अवस्थेत जे काही सौम्य लक्षणं असतात, तर शरीरावर म्हणजे फिक्कट लालसर चट्टा असेल, किंचित प्रमाणात जे आहे संवेदना नष्ट होईल, काही तिथे जे आहे बधीर चट्टा राहील, घाम न येणे, तिथले केस विरळ होत असेल तर याला आपण जो आहे असंसर्गिक प्रकारचा म्हणू शकतो. आणि मॅम सांसर्गिक मध्ये कुठले असे वेगळी? सांसर्गिक मध्ये त्वचा जी आहे आपली तेलकट, गुडगुडीत, चमकदार, त्वचावर गाठी येणे आणि एक पेक्षा जर 5 जे आहे चट्टे असेल, त्याच्यात नर्व इन्व्हॉल्व असेल आणि केस म्हणजे डोळ्यांचे जे भुवया आहे त्याचे केस विरळ होत असेल, आपल्या कानाच्या पाड्या जाड होत असेल किंवा त्याच्यावर जे आहे छोटे छोटे लोब्स म्हणजे ज्या गाठी येत असेल, तर हे जे आहे एक्सटेंडेड डेफिनेशन मध्ये आपण याला कुष्ठरोग म्हणू शकतो. तर मॅम शरीरात असे कुठले बदल किंवा कुठले काय लक्षणं आढळल्यावर त्या व्यक्तीने अशी शंका करायला हवी की त्याला कुष्ठरोग होऊ शकतो किंवा त्याला लक्षण आहे आणि त्यांनी डॉक्टरकडे जायला हवं, ही स्टेप त्यांनी कधी घ्यायला हवी?
शरीरावर चट्टे दिसतात, सोबत जे आहे नर्व इन्व्हॉल्वमेंट झाल्या असेल किंवा आपल्या दुखऱ्या जे आहे मज्जातंतू असेल, शरीर आपल्या हातापायाला जे आहे सुन्नपणा आला असेल किंवा हातापायाला मुंग्या येत असेल, हातापायातून आपले जे आहे हातातून वस्तू निसटत असेल किंवा आपलं जे पायातून चप्पल गळून पडत असेल, शर्टच्या बटना लावता येत नसेल किंवा जे आहे आपलं नाक जे आहे थोडंसं असं बसकं दिसत असेल, नाकातून रक्तस्राव होत असेल आणि आपल्या तळहातावर काही संवेदना नसेल किंवा कुठलीही जखम आपल्याला काही इजा झाली तर ती आपल्याला कळत नसेल, तर असे जे काही एक्सटेंडेड डेफिनेशन आहे, तर हे जर लक्षणं आपल्याला दिसले तर आपण ताबडतोब डॉक्टरांकडे जायला हवं. जायला हवे. तर मॅम, डॉक्टरांकडे गेल्यावर अशा कुठल्या विशिष्ट चाचण्या किंवा तपासण्या आहेत का की ज्यांनी कुष्ठरोगाचे निदान करू शकतो? सुरुवातीला आपण सांगितलं आहे का जे कुष्ठरोग जे आहे दोन प्रकारचे आहे, सांसर्गिक आणि असंसर्गिक. सांसर्गिक रुग्ण हे जे आपल्याला प्राथमिक अवस्थेमध्ये शरीरावर जे त्वचेवर फिक्कट लालसर जर चट्टे असेल तर त्याला जे आहे आपण संवेदना पाहून पण निदान करू शकतो. म्हणजे त्याला त्या तिथे त्या जागेवर जागेवर बधिरता आहे की बधिरता आहे, संवेदना आहे, संवेदना नसेल तर बरं. आपण त्याला निदान करू शकतो. हे असंसर्गिक प्रकारच्या रुग्णामध्ये आपण हे करू शकतो. त्याच्यासोबत जर नर्व इन्व्हॉल्वमेंट असेल, जसं अल्नर नर्व आहे, रेडियल नर्व आहे किंवा घोट्याजवळची जी आपली नर्व आहे, ह्या जर दुखऱ्या असेल किंवा टेंडरनेस असेल, त्या आपल्या हाताला स्पर्श होत असेल तरी आपण याच्यावरनं पण आपण निदान करू शकतो. आणि तिसरी जी तपासणी आहे त्वचा विलेपनाची, तर सांसर्गिक जे रुग्ण असतात ज्यांची त्वचा जी आहे तेलकट, गुडगुडी, चमकदार त्वचा जी आहे जाडसर झालेली असेल तरी त्याच्यात जे आहे संवेदना असू शकते. तर अशा वेळेस जे आहे आपण त्वचा विलेपनची जी तपासणी आहे तिथलं जो आहे बॅक्टेरियाची तपासणी करून त्याच्यावर निदान करू शकतो का हा सांसर्गिक आहे. बरं. तर मॅम, कुष्ठरोग हा प्रसारजन्य आहे का? म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला तो होऊ शकतो का आणि कुठल्या माध्यमातून होऊ शकतो? कुष्ठरोग जो आहे एकापासून दुसऱ्याला होत नाही. हा कुष्ठरोग ज्याच्या शरीरामध्ये जीवाणूचा प्रवेश होत असेल आणि त्याची रोगप्रतिकार शक्ती, त्या रोगाबद्दलची जी रोगप्रतिकार शक्ती जी आहे कमी असेल त्यालाच तो रोग होऊ शकतो. बरं. तर मॅम, कुठल्या माध्यमातून हा पसरू शकतो? कुष्ठरोग हा जो आहे हवेच्या माध्यमातून, श्वसन मार्गाचा हा रोग आहे. श्वसन मार्गातून जाऊ शकतो जंतू. सांसर्गिक जो रुग्ण आहे ज्यांनी औषधोपचार पूर्ण घेतलेला नाही, अशा रुग्णाच्या शिंकेवाटे, श्वासावाटे किंवा खोकल्यानंतर ते जे जीवाणू आहे ते आपल्या वातावरणात पसरतात आणि वातावरणात पसरल्यानंतर ते वातावरण दूषित करतात. आणि एखाद्या निरोगी माणसांनी जर ते निरोगी माणसाच्या श्वसनाद्वारे त्या त्याच्या प्रवेश करतात तर त्याच्यामुळे त्याला तो कुष्ठरोग होऊ शकतो. पण तो होणार नाही. 98% लोकांना होत नाही, कारण की आपल्या भारतातली जी लोकांची रोगप्रतिकार शक्ती आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. बरं. आणि त्याच्यामुळे 98% लोकांना हा कुष्ठरोग होत नाही. बरं. तर मॅम, कुष्ठरोगाबद्दल आपण अजून बोलूयात, पण सध्या कार्यक्रमात एका विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर स्नेहल मानेकर मॅडम आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत कुष्ठरोग निर्मूलन दिवस या विषयावर. मॅडम, विश्रांतीपूर्वी तुम्ही कुष्ठरोगाचे काही प्रकार सांगितले आणि प्रसारजन्य आहे की नाही त्याबद्दल आपण बोलत होतो. तर कुष्ठरुग्ण जे आहेत हे दोन्ही प्रकारचे हे सगळेच कुष्ठरुग्ण कुष्ठजंतूचा प्रसार करतात का? नाही. जे सांसर्गिक प्रकाराचे जे रुग्ण आहे ज्यांनी औषधोपचार घेतलेला नाही, असेच रुग्ण जे आहे आपला कुष्ठरोगाचा प्रसार करतात. म्हणजे एकापासून दुसऱ्यापर्यंत ते पसरवू शकतात हवेच्या माध्यमातून. आणि तेही ज्यांची रोगप्रतिकार शक्ती त्या रोगाबद्दलची जर कमी असेल तर त्यांनाच हा रोग होऊ शकतो.
तर समजा मॅम एखाद्या व्यक्तीचा कुष्ठजंतूशी संपर्क आला किंवा संसर्ग झाला, तर तो शरीरात संसर्ग झाल्यावर निदान किती दिवसात किंवा किती कालावधी लागतो शरीरामध्ये लक्षणं निर्माण व्हायला? शरीरात जे आहे जीवाणूचा प्रवेश झाल्यानंतर लक्षणं दिसेपर्यंत हा जो पिरियड आहे त्याला आपण अधिशयन काळ म्हणतो. आणि कुष्ठरोगाचा जो अधिशयन काळ आहे हा 3 ते 5 वर्ष आहे. हा जसं त्यांचा प्रजनन कालावधी पण 15 ते 20 दिवस आहे. म्हणजे याचे जो बॅक्टेरियाचा जो मल्टिप्लाय होण्याचा जो हे काळ आहे ते खूप स्लोली आहे. तसंच त्यांचा अधिशयन काळ पण लॉंग आहे. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये जे आहे त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीनुसार हा अधिशयन काळ 25 ते 40 वर्षसुद्धा असू शकतो. म्हणून हे लक्षणं आपण हे सांगू शकत नाही का तो किती म्हणजे दिवसात उद्भवेल, निश्चित किती कालावधी लागेल कालावधी हे आपण नाही निश्चित सांगू करू शकत. शकत नाही. त्यांच्या इम्युनिटीवर डिपेंड राहते. ज्याची एकदम लो इम्युनिटी असेल त्याला लवकर होईल. लवकर होईल. आणि काही रुग्णांमध्ये इम्युनिटी किंवा रोग प्रतिकार शक्ती जास्त असेल तर त्याला जास्त दीर्घ काळ लागू शकतो. तर समजा मॅम हा जो व्यक्ती आहे ज्याचा संसर्ग आला एका कुष्ठजंतूशी, तर त्याला कुष्ठरोगाची लागण होणार नाही असं आपण करू शकतो का? काही प्रतिबंध असं शक्य आहे का? आपल्याकडे प्रतिबंधात्मक उपाय नाही. म्हणजे याच्यावर आतापर्यंत कुठलीही वॅक्सिन अवेलेबल नाही. अशा याच्यात आपण स्वतः जे आहे दवाखान्यात जाऊन आपलं शरीराची तपासणी करून घ्यायची व निदान करून औषधोपचार घ्यायचा. मॅडम, कुष्ठरुग्णांपैकी तुम्ही 2 प्रकार सांगितले होते, सांसर्गिक आणि असंसर्गिक. तर पूर्ण जेवढेही कुष्ठरुग्ण समजा समाजात आहे तर त्या पूर्ण कुष्ठरुग्णांपैकी सांसर्गिक हे कुष्ठरुग्ण किती प्रमाण असतं म्हणजे त्यांचं? जर आपण याचा विचार केला तर सांसर्गिक रुग्ण जे आहे हे फक्त 10 ते 15% असतात. आणि बाकी 80 to 85% जे आहे हे असंसर्गिक रुग्ण असतात. सांसर्गिक यांची संख्या जी आहे 10 ते 15% राहते. तर मॅम, हे जे सांसर्गिक रुग्ण आहेत हे समाजामध्ये आहे किंवा तो रुग्ण सांसर्गिक आहे हे कसं आपल्याला ओळखता येईल काय? जोपर्यंत आपण त्याची जीवाणूची तपासणी करत नाही, त्याचा बॅक्टेरिया लोड किती आहे त्याच्यावर आपण हे डिपेंड करतो की हा सांसर्गिक रुग्ण किती प्रमाणात हे करू शकतो. जर त्यांनी औषधोपचार पूर्ण घेतलेला नाही आणि जर तो बाकी लोकांमध्ये जर जास्त म्हणजे त्याच्या संपर्कात जास्तीत जास्त लोक येत असेल तर त्यांच्यामध्ये ही जी आहे रोग होण्याची जी आहे प्रमाण 1% राहू शकते. बरं. तर मॅम, हा जो कुष्ठरोग आहे याच्याबद्दल समाजात एक खूप गैरसमज वेगवेगळे आढळतात आणि आधीच्या काळातही होते. असं म्हणतात की काळानुसार आपण बदलत चाललो आहे किंवा डेव्हलप होत चाललो. पण कुष्ठरोगाबाबत असं आहे की आधी पण लोक त्याच तिरस्काराने बघायचे आणि अजूनही कुष्ठरुग्ण म्हटलं की त्याच्यापासून दूर राहायचं, त्याला स्पर्श नाही करायचं, अशी मानसिकता बघायला मिळते समाजात. तर हा खरंच स्पर्शाने पसरतो का? कुष्ठरोग हा जो आहे फक्त जीवाणूमुळे होणारा रोग आहे. हा कुठल्याही स्पर्शाने किंवा त्याच्यासोबत राहिल्याने किंवा त्याच्यात शेकंड केल्याने किंवा गळाभेट घेतल्याने हा जो आहे रोग होऊ शकत नाही. हा फक्त जोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये हा मायकोबॅक्टेरियम लेप्री प्रवेश करत नाही तोपर्यंत हा रोग होऊ शकत नाही. म्हणजे हा जंतू प्रवेश करत नाही तोपर्यंत त्याला हा रोग होतो. तर मॅम, असंसर्गिक कुष्ठरुग्ण जो आहे त्याची अशी काही विशिष्ट लक्षणे आहेत का? असंसर्गिक रुग्णाचे जे आहे आपण लक्षणं सांगितले आहे. त्याचे जे आहे स्किनवर जे चट्टे राहतात ते जास्त प्रमाणात राहतात. त्याच्यानंतर त्याची जी स्किन आहे ती ऑइली, गुळगुळीत किंवा खडबडीत अशी उंचवटा असलेली. त्याच्या कानाच्या ज्या पाळ्या आहे त्या जाड झालेल्या राहतात. कानाच्या पाड्यावर छोटे छोटे लोब्स म्हणजे गाठी येऊन जातात. तसेच आपल्या चेहऱ्यावर पण त्याच्या गाठी दिसतात. आपल्या भुवयांचे केस विरळ होऊन जातात. आणि हे असे जे लक्षणं जर दिसले तर तो आपला सांसर्गिक
रुग्ण आपण समजतो. बरं. तर मॅम कुष्ठजंतूशी संपर्क आला किंवा संसर्ग झाला अशा प्रत्येक व्यक्तीला कुष्ठरोग हा होईलच का? म्हणजे त्याचा प्रादुर्भाव राहणारच का त्याला? नाही, हा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस कमी राहते जोपर्यंत त्याची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती म्हणजे चांगली आहे तोपर्यंत त्याला हा रोग होणार नाही. बरं. तर मॅम मला असं वाटतं कुष्ठरोगाच्या उपचाराकडे वळूया आपण. तर कुष्ठरोगाचं उपचार आहेत का उपलब्ध किंवा ते कसे दिले जाऊ शकतात? कुष्ठरोगाचे उपचार जे आहेत 2 प्रकारे दिल्या जातात. जे असंसर्गिक रुग्ण आहे त्याला आपण 6 महिन्याचा औषधोपचार देतो आणि सांसर्गिक जो रुग्ण आहे त्याला आपण 12 महिन्याचा औषधोपचार देतो. सुरुवातीला 1873ला या जीवाणूचा जो आहे शोध लागला, तोपर्यंत त्याच्या आधी लोकांना हे माहीत नव्हतं का हा जीवाणूपासून होणारा रोग आहे. म्हणून लोक जे आहे याला महारोग, झड्या रोग आणि अशा प्रकारे त्याला संबोधत होते, कारण की त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा औषधोपचार नव्हता. सुरुवातीला जे आहे 1869च्या सुमारास जे आपल्या जे हॉस्पिटलला या कुष्ठरोगावर भाऊ लाड यांनी जे आहे चालमोगरा तेलाचा प्रयोग केला होता, पण तोही काही इतकं त्याचा आपल्याला रिस्पॉन्स मिळालेला नाही. हा जो आपला जीवाणू आहे हा मल्टीडक्ट जी थेरपी आहे, बहुविध औषधोपचार ही जी आहे आपल्याला लाभलेली एक खूप मोठी संधी आहे, ज्याच्यामुळे आपण कुष्ठरोगावर म्हणजे आळा घालू शकू आणि एक सिंगल डोस जरी त्या कुष्ठरोगाने घेतला तर त्याचा 99.9% जो आहे हा रोग जो आहे त्याचा बॅसिलर लोड जो आहे तो कमी होऊन जातो आणि त्याचा रोग प्रसार करण्याचा जो हे आहे तो कमी होऊ शकतो. तर मॅम समाजामध्ये किंवा असं पण बऱ्याच लोकांमध्ये कुष्ठरोगाचं औषधोपचाराच्या बाबत एक MDT अशी एक टर्म किंवा तो एक शब्द ऐकायला मिळतो. तर हे MDT म्हणजे काय आहे? आणि जे 2 प्रकार आहेत कुष्ठरोगाचे, सांसर्गिक आणि असांसर्गिक, या दोन्हीमध्ये हे MDT उपचार पद्धती अगदी सारखी आहे की वेगळी आहे? नाही, दोन्हीमध्ये जे आहे उपचार पद्धती जे आहे वेगवेगळे आहे. पॉसिबेसिलरी ज्याला आपण असंसर्गिक रुग्ण म्हणतो याला आपण 6 महिन्याचा औषधोपचार देतो. त्याच्यात आपण रिफॅम्पिसिन, क्लोफेझिमाइन आणि डेप्सॉन हे जे आहे हे कॉमन ड्रग्स राहतात, पण त्यांच्या मात्रेमध्ये फरक राहतो आणि त्याच्या ड्युरेशनमध्ये पण फरक राहतो. म्हणजे दोन्ही प्रकारांमध्ये हे वेगवेगळ्या कालावधीसाठी आपण औषधोपचार देतो आहे. 1949 मध्ये सुरुवातीला एकल ड्रग्स थेरपी आपली सुरू झाली होती, ज्याला आपण डेप्सॉन म्हणतो. तर सुरुवातीला जे डेप्सॉन दिलं जायचं लेप्रसीमध्ये, तर ते 2-2 वर्ष जे आहे औषधोपचार त्याला घ्यावं लागत होतं आणि हा दीर्घकाळ औषधोपचार घ्यावं लागल्यामुळे त्यांना जे आहे तो म्हणजे इर्रेग्युलर घ्यायचा औषधोपचार आणि त्याच्यामुळे मध्ये मध्ये तो औषध म्हणजे ब्रेक पडल्यामुळे तर त्याचे रिकरिंग चान्सेस पण हे होते. त्याच्यानंतर 1962 मध्ये क्लोफेझिमिन नावाचं औषध आलं. त्याच्यानंतर 1970 मध्ये जे आहे रिफॅम्पिसिन औषध आलं आणि ह्या तिन्ही म्हणजे काळानुसार हे जे आहे बदल रिसर्च होत गेलं आणि ह्या तिन्ही जे ड्रग्स आहे त्यांना मिळून MDT हे 1982ला जे आहे लॉन्च झालं. तर मॅम याबद्दल आपण आणखी माहिती घेऊया. सध्या कार्यक्रमात एका विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्नेहल मानेकर मॅडम आणि आपण आज बोलत आहोत कुष्ठरोग निर्मूलन दिवस या विषयावर. तर मॅम, विश्रांतीपूर्वी तुम्ही जो औषधोपचार आहे कुष्ठरोगाचा त्याबद्दल सांगत होते. तर हा जो औषधोपचार आहे हा कुष्ठरुग्णांना कुठे आणि कशा प्रकारे उपलब्ध राहू शकतो? कुष्ठरोगासाठी जे आहे औषधोपचार हे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाने, निमसरकारी दवाखाने आणि जे प्रायव्हेट
त्वचा रोग तज्ज्ञ आहे, त्यांच्याकडे उपचारात्मक आणि निदानात्मक उपचार उपलब्ध आहे. म्हणजे जवळच्या कुठल्याही कुठल्याही प्राथमिक आरोग्य प्राथमिक केंद्रात आरोग्य केंद्रात. गेले तरी सुद्धा कुष्ठरुग्णांना त्यांना योग्य तो उपचार मिळू दिला शकतो. जातो. बिलकुल. तर मॅम, औषधोपचाराने हा जो कुष्ठरोग आहे शरीरातून पूर्णपणे नष्ट होतो की याचा पुनरुद्भव होऊ शकतो? नाही, याचा जो आहे पुनरुद्भव होऊ शकत नाही. नियमित व पूर्ण कालावधीच्या MDT ट्रीटमेंटने हा कुष्ठरोग पूर्णतः बरा होतो आणि रुग्णावर या औषधाचा कुठल्याही प्रकारचा दीर्घकालीन व गंभीर परिणाम होत नाही. बरं. तर मॅम, बरेचसे आजार असे असतात की जे उपचार घेतल्यावर किंवा कालांतराने त्याच्याने मृत्यू होतो रुग्णाचा. तर कुष्ठरोगामध्ये पण अशी काही शक्यता आहे का की उपचार घेतल्यावर किंवा उपचार न घेतल्याने मृत्यू होऊ शकतो? कुष्ठरोगामुळे मृत्यू जो आहे हा नगण्य आहे, कारण की हा कुष्ठरोग असा आहे, हा दीर्घ म्हणजे काळापर्यंत हा म्हणजे स्लोली होणारा रोग आहे आणि याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आपल्या जे व्हायटल पार्ट्स आहे याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. त्याच्यामुळे मृत्यू जे आहे याचा मृत्यूदर एकदम नाहीच्या बरोबरीत आहे. तर मॅम, कुष्ठरोग निर्मूलन जे आहे याचा दूरोगामी परिणाम काय आहे? काय सांगाल तुम्ही आम्हाला त्याबद्दल? कुष्ठरोग दूरीकरणच्या बाबतीत जर आपण बोलायचं तर आपण WHO ने 2005ला जे आहे राष्ट्रीय पातळीवर इरॅडिकेशन घोषित केलं. त्याच्यानंतर जे गेले 10 वर्ष आहे त्या 10 वर्षात आपण त्याचं म्हणजे रुग्णाचा जो आहे पाठपुरावठा केला नाही किंवा सर्वेमध्ये आपण थोडंसं जे आहे मागे राहिलो. तर या 10 वर्षात प्रत्येक वर्षाला 15,000च्या हे केसेस वाढल्या. म्हणजे 10 वर्षात जे आहे आपल्याकडे 1,53,000 काहीतरी केसेस आपल्याकडे आढळल्या. तर ह्या ज्या केसेस होत्या तर त्यांना आपण कसं हे करावं, त्यांना म्हणजे केसेसचं म्हणजे रोकथाम कशी करावी याच्यासाठी आपण जे आहे 2012मध्ये जे आहे SAP स्पेशल ॲक्शन प्लॅन तयार केलं. त्याच्यानंतर आपण LCDC प्रोग्राम तयार केलं. LCDC प्रोग्राम आपण हे गेल्या 2015पासून आपण हा राबवून राहिलो आहे आणि ह्या कॅम्पेनमध्ये आपण जे आहे 15 दिवस जो आहे जितक्या काही स्लम एरिया आहे, शहरी भागातील म्हणा किंवा ग्रामीण भागातील, शहरी झोपडपट्टी, विटाभट्टी किंवा जिथे स्थलांतरित लोक राहतात, या लोकांची आपण हाऊस टू हाऊस त्यांच्या घराला भेट देऊन प्रत्येक व्यक्तीची जी आहे आपण तपासणी करत आहोत. आणि त्या तपासणीमध्ये आपल्या असं निदर्शनास आले की आपल्या ज्या केसेस आहे आपण सर्वेमध्ये जे आहे अर्ली स्टेजमध्ये आपण केसेस ज्या शोधून काढल्या आणि ते केस शोधून काढल्यानंतर त्यांना आपण ताबडतोब औषधोपचार केला आणि औषधोपचार केल्याने आपली जी म्हणजे कुष्ठरोगामुळे येणारी जी विकृती आणि विकलांगता होती ते आपण कमी करू शकलो. तर आता जेव्हापासून MDT आली तेव्हा आपल्या MDTच्या आधी आपल्याकडे जे आहे कुष्ठरोगाचे जे रोगी होते लाखोच्या संख्येने होते. पण MDT आल्यानंतर 1982 नंतर हे जे आहे लाखोची जी संख्या आहे ती हजारावर आली. आणि जसं जसं आपण हे कॅम्पेन सुरू ठेवले तर तसे तसे आपण जे आहे बऱ्याचशा केसेस जे आहे आपण शोधून काढल्या आणि त्यांना औषधोपचाराखाली आणलं. आणि आत्ता जो आहे आपला जे हे इंडियाचा जो PR रेट आहे तो 0.57 आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा जो PR रेट आहे तो आपण 67 आहे आणि आपला जो नागपूरचा जो PR रेट आहे आपण 0.63 वर आणला. तर एक आणखी विचारायचं होतं यामध्ये की शासकीय पातळीवर जसं जागरूकता निर्माण करायची आहे कुष्ठरोग निर्मूलनासाठी, तर त्यासाठी काही शासकीय पातळीवर काही विशेष प्रयत्न केले जातात का ज्याच्याने अवेअरनेस किंवा जागरूकता लोकांमध्ये निर्माण होईल? 30 जानेवारी जो आहे गांधीजीची जी पुण्यतिथी राहते त्या दिवशी आपण स्पर्श अभियान म्हणून हे एक योजना राबवतो आणि हे प्रत्येक स्लम एरियामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक गावात प्रत्येक म्हणजे शाळेमध्ये
किंवा कॉलेजेसमध्ये हे जे आहे प्रभात फेरी, निबंध स्पर्धा, पथनाट्यद्वारे जे आहे आपण या रोगाबद्दलची जनजागृती करतो आणि लोकांमध्ये जे असलेले जे गैरसमज आहे ते आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्याने समाजात जो गैरसमज आहे तो दूर होऊन कुष्ठरोग हा समूळ भारतातून नष्ट होऊ शकेल. तर मॅम, कुष्ठरुग्ण जो आहे याच्यासाठी शासनाद्वारे काही विशेष सवलती किंवा वैद्यकीय सोयी उपलब्ध आहेत का? शासनाच्या या कुष्ठरोगांसाठी त्यांच्या निकषानुसार म्हणजे त्यांच्या पात्रतेनुसार बरं. ज्या बऱ्याचशा योजना आहे, ज्याच्यात आपण संजय गांधी निराधार योजना आहे, पथ अंत्योदय योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, घरकुल योजना आहे. त्याच्यात आपल्या शासकीय स्तरावर त्यांना जे आहे पण सवलत दिली जातो आणि त्यांचं रेल्वे आणि बसच्या प्रवासात सुद्धा आपण त्यांना सवलत देतो आणि त्यांचे जे कुष्ठरोग्यांचे जे पाल्य आहे त्यांना आपण जे आहे शिक्षणासाठी आपण प्रवृत्त करतो. त्याच्यासाठी आपण त्यांना जो ITI वगैरे आहे, म्हणजे जे छोटे छोटे असे ट्रेड्स आहे, फिटर, वेल्डर असे जे आहे आपण त्यांना हे देऊन ते त्यांना स्वतःच्या पायावर आपण स्वावलंबी बनवू शकतो. आणि मॅम, वैद्यकीय सोय असं बोलताना काही तशी सोय उपलब्ध आहे का कुष्ठरुग्णांसाठी? कुष्ठरुग्णांसाठी सोय उपलब्ध आहे, पण जेव्हा त्याच्या शरीरामध्ये विकलांगता किंवा डिफॉर्मिटी जर असेल तर त्याच्यासाठी आपण शासनाने त्यांच्या ऑपरेशनची सुद्धा सोय केलेली आहे. आणि हे जे त्यांचे जे ऑपरेशन्स होतात, जसं हाताला हे झालं असेल, काही बोटं वाकडी होऊन जातात, रिस्ट ड्रॉप होतो, फूट ड्रॉप होतो, तर असे जे आहे मोबाईल ज्यांचे हे असेल डिफॉर्मिटी, तर यांच्यावर आपण औषधोपचार म्हणजे ऑपरेशन सुद्धा करतो, म्हणजे शस्त्रक्रिया करतो. आणि जशा पायावर जे आहे त्यांच्या भेगा राहतात, म्हणजे संवेदना रहित ज्या काही जखमा राहतात, ज्यांना आपण अल्सर म्हणतो, त्यांचं पण आपण स्क्रीन ग्राफ्टिंग जे आहे म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला किंवा परतवाड्याजवळ कोठडा म्हणून एक रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहे, तिथे पण आपण यांच्यावर म्हणजे ऑपरेशन शस्त्रक्रिया करून घेतो. आणि शस्त्रक्रिया केल्यानंतर आपण रुग्णाला जे आहे ऑपरेशनचा मोबदला म्हणून 5,000 रुपये देतो आणि प्रत्येक 3 जे फॉलोअप्स राहतात त्यांच्या तपासणीसाठी 1,000 रुपये असं 3,000 ते देतो. असं टोटल आपण 8,000 जो आहे कुष्ठरुग्णाला त्यांच्या विकलांगता त्याच्यासाठी शस्त्रक्रिया आणि आर्थिक मदत देखील शासनातर्फे कुष्ठरुग्णांना मिळत असते. तर मॅम, तुम्ही वेगवेगळ्या योजना सांगितल्या की जसं स्पर्श प्रोग्राम आहे जो काही आहे, जो जानेवारी महिन्यात आपण राबवतो, यावर काम करणारे जे कर्मचारी आहे आणि तो प्रोग्राम याबद्दल आपण जाणून घेऊया. पण सध्या विश्रांतीची वेळ झाली आहे कार्यक्रमात. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर स्नेहल मानेकर मॅडम आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत कुष्ठरोग निर्मूलन दिवस या विषयावर. मॅडम, कुष्ठरोग निर्मूलन या संदर्भात जागरूकता समाजात निर्माण होण्यासाठी किंवा लोकांना त्याची माहिती मिळण्यासाठी शासनाद्वारे असे काही विशेष प्रयत्न किंवा कार्यक्रम केले जातात का? कुष्ठरोग जो आहे याची माहिती तळागाळातल्या लोकांना माहीत व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर जे आहे आपलं केस डिटेक्ट व्हायला पाहिजे प्राथमिक अवस्थेत. आणि ते प्राथमिक अवस्थेत केस नोंद होऊन त्याला लवकरात लवकर उपचार दिला गेला तर आपली जी शरीरावर होणारी जी आहे विकृती आपण टाळू शकतो आणि जो संसर्गाची जी चेन आहे आपण ते खंडित करू शकतो. याच्यासाठी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जे आहे आपल्या महाराष्ट्रात LCDC हे प्रोग्राम राबवल्या जातात. LCDC प्रोग्राम हा वर्षातून फक्त 15 दिवस आपण घेत होतो, पण 15 दिवस झाल्यानंतर हा रेग्युलर सर्वेलन्स जो आहे त्याच्यात आपण थोडंसं म्हणजे कमी पडत होतं. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी 2020 पासनं जी आहे
ACDRS म्हणजे ॲक्यूट केस डिटेक्शन अँड रेग्युलर सर्वेलन्स हा जो आहे प्रोग्राम पूर्ण वर्षभर चालू ठेवलेला आहे. ACDRS आणि रेग्युलर सर्वेलन्स जो आहे हे प्रत्येक स्लम एरियात, विटाभट्टी जिथे स्लम पॉप्युलेशन आहे, दाटीबेटीच्या वस्ती आहे, अशा ठिकाणी आपण तो म्हणजे शहरी भागात किंवा ग्रामीण भागात घेत आहे. आणि याचे आपण हे केलेले आहे जिथे म्हणजे हाय रिस्क एरिया आहे, जिथे PR रेट जास्त आहे, कुष्ठरुग्णांचं प्रमाण जे आहे जास्त आहे, जिथे चाइल्ड केसेस आहे, जिथे डिफॉर्मिटीच्या केसेस आहे, तिथे आपण वर्षातून 2दा जो आहे हा सर्वे घेत आहोत. आणि हा सर्वे जो आहे हे फ्रंटलाईन वर्कर मार्फत फिमेल आणि मेल या दोघांमार्फत जे आहे आपण हे करून राहिलो आहे. आणि प्रत्येक फिमेल आणि मेल वर्करांना आपण 1000 पॉप्युलेशन दिलेली आहे. 1000 पॉप्युलेशनमध्ये कमीत कमी आपल्याकडे 200 ते 250 घरं राहतात. आणि ह्या घरांची जेव्हा ते पूर्ण स्क्रीनिंग करतात तर त्यांना आपण जे आहे 1000 रुपये हा मोबदला देतो. म्हणजे घरोघरी जाऊन ते प्रत्येक जे आहे व्यक्तीची त्यांनी जे आहे स्क्रीनिंग करायला पाहिजे. आणि स्क्रीनिंग केल्यानंतर जर त्यांना संशयित कुष्ठरुग्ण आढळला तर त्यांना जे आहे रेफरल सर्व्हिसेससाठी नागरी कुष्ठरोग आरोग्य म्हणजे केंद्र आहे तिथे किंवा ग्रामीण भागात जे आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात रेफर करायचं आहे, संदर्भ सेवेसाठी पाठवायचं आहे. आणि संदर्भ सेवेमध्ये जर तो कुष्ठरोग निदान झाला तर म्हणजे त्याला जर कुठली विकृती नसेल तर ज्यांनी आपला हा केस शोधून काढलेली असेल तर त्यांना आपण 250 रुपये जो आहे मोबदला देतो. आणि जर त्याला विकृती असेल तर त्यांना आपण 200 रुपये हा मोबदला देतो. म्हणजे त्यांच्या कार्यासाठी आर्थिक मदत देखील आपण त्यांना देतो, मदत सुद्धा देतो. त्याच्यानंतर त्यांनी त्याचा औषधोपचाराचा जो फॉलोअप जर घेतला असेल तर PBचा जो आहे असंसर्गिक रुग्ण जर असेल तर त्याला जर नियमित ट्रीटमेंट जर दिली असेल तर त्याच्यासाठी 400 रुपये हे मोबदला दिला जातो. आणि सांसर्गिक रुग्ण आहे त्याला आपल्याला 1 वर्ष औषधोपचार द्यायचा आहे, त्याच्यासाठी आपण त्याला 600 रुपये मोबदला देतो. म्हणजे आर्थिक मदत देखील आपण कर्मचाऱ्यांना पुरवतो आहे, देतो आहे, जेणेकरून ते घरोघरी जाऊन जास्तीत जास्त जे आहे अर्ली स्टेज मध्ये जे आहे प्राथमिक अवस्थेत त्यांनी केसेस शोधून काढायचे आहे. कारण आपल्याला जो आहे आपल्याकडे जसं सांसर्गिक पेशंट आहे, MBचे पेशंट्स आहे, हे आपल्याला कमी करायचे आहे. म्हणजे 20% जर आपल्याला टोटल पेशंट निघत असेल तर 20% फक्त पेशंट आपले जे आहे MBचे सांसर्गिक निघायला पाहिजे. पण समाजामध्ये असलेली ही जी रूढ परंपरा आहे आणि जे त्यांना जे आहे त्यांच्या वागणुकीमध्ये जे समाजामध्ये फरक जे दाखवतात आणि त्यांच्यासोबत जे भेदभाव करतात, तर अशामुळे हे जे कुष्ठरुग्ण आहे, जे संशयित आहे, ते म्हणजे स्वतःहून पुढे येत नाही. आणि पुढे न आल्यामुळे ते लपवून ठेवतात. आणि लपवल्यामुळे जो पेशंट आहे तो असंसर्गिकचा सांसर्गिक होतो. आणि याच्यामुळे जो आहे आपल्या समाजातली जी चेन आहे ते आपण खंडित करण्यास कमी पडत आहोत. बरं मॅम, बरेचसे आजार असे असतात की ज्याच्यासाठी लस उपलब्ध असते, तर कुष्ठरोगासाठी पण काही लस उपलब्ध आहे का, किंवा फ्युचरमध्ये भविष्य काळात अशी काही येऊ शकते का? सध्या आपल्याकडे कुष्ठरोगावर कुठलीही औषध म्हणजे लस उपलब्ध नाही. आणि MDT हाच एक जो आहे रामबाण उपाय आहे. आणि त्यासाठी लवकर निदान घेऊन अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट अँड म्हणजे चेन हे करा. म्हणजे लवकर निदान करून लवकर उपचार घेऊन ती चेन खंडित केली तर नक्कीच भारतातून आपण याला समूळ नष्ट करू शकतो. मॅम, समाजात एक समाज आणखी एक आहे की म्हणजे कुठलाही शरीरावर किंवा त्वचेवर पांढरा चट्टा किंवा डाग जरी दिसला तरी लोकांना असं वाटतं की नाही, याला कुष्ठरोग आहे. म्हणजे त्या कुष्ठरोगाचा एवढा बाऊ किंवा महाभयंकर बिमारी
किंवा महाभयंकर आजार असं शब्दात त्याला म्हणतात, प्रत्येक पांढरा डाग हा कुष्ठरोगाचाच असतो का? प्रत्येक पांढरा डाग हा कुष्ठरोगाचा असू शकत नाही. जोपर्यंत त्याच्या संवेदना आहे तोपर्यंत आपण त्याला जो आहे कुष्ठरोग झाला असं संबोधणार नाही. पांढरा जो चट्टा राहतो आपला हे जो आहे तिथल्या ज्या रक्तरंजक पेशी आहे, मेलॅनिन जी कमतरतेमुळे तिथे जो आहे तो पांढरा डाग होतो आणि त्या पांढऱ्या डागाला आपण श्वेतकुष्ठ असं संबोधतो. पण कुष्ठरोगामध्ये जे आहे फिक्कट लालसर असा चट्टा राहतो. अच्छा. म्हणून पांढरा चट्टा याच्यात राहत नाही आणि पांढरा चट्टा असला तर त्याला आपण श्वेतकुष्ठ असं संबोधतो आणि तो एक प्रकारचा रोग आहे. म्हणजे असा पांढरा डाग किंवा चट्टा दिसला तरी त्याला कुष्ठरोग न नाही. समजता आधी डॉक्टरांकडे जाऊन त्याचं त्याच्यासाठी निदान त्याला करायला जे आहे हवं. डॉक्टरांना भेटायचं आहे आणि त्यांच्याकडनं ते क्लिअर करायचं आहे का हा कुष्ठरोग आहे किंवा हे आहे इतर कुठला इतर आजार, कुठला त्वचा आजार रोग आहे. त्वचेचा. तर मॅम, समाजात म्हणजे बऱ्याच लोकांना, सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपल्याला कुठलाच आजार होऊ नये किंवा कुष्ठरोग होऊ नये, हे तर सगळ्यांनाच वाटतं. तर यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून काय करायला हवे? आपल्याला प्रतिबंधक उपाय जे आहे, आपल्याकडे लस उपलब्ध नसल्यामुळे आपण याच्यावर जे आहे MDT हाच एकमेव उपाय आहे आणि स्वतःची जी आहे रोगप्रतिकार शक्ती हे जे आपण वाढवायला पाहिजे. याच्यासाठी जे आहे आपण प्रत्येक 6 महिन्याने आपल्या शरीराची तपासणी करून निदान करून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यात जर काही निष्पन्न झालं तर स्वतःहून पुढे येऊन औषधोपचार घेऊन आपला हा रोग नाहीसा करता येईल. तर मॅम, समाजामध्ये एखाद्या कुटुंबात समजा कुणाला कुष्ठरोग झाला आहे तर समाज अशा वेगळ्या दृष्टीने त्या परिवाराकडे बघतो. तर हा जो रोग आहे हा खरंच अनुवंशिक आहे का? म्हणजे कुटुंबात समजा एखाद्या व्यक्तीला आहे कुष्ठरोग तर त्याच्या येणाऱ्या पिढीला किंवा त्याच्या घरात सोबत जे राहणारे लोक आहे त्यांना याचा धोका आहे का? याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं सविस्तर माहिती हवी आहे. पण त्यापूर्वी आपण एक विश्रांती घेऊ. दर्शको हो, कुठेही जाऊ नका, भेटूया एका विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर स्नेहल मानेकर मॅडम आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत कुष्ठरोग निर्मूलन दिवस या विषयावर. मॅडम, विश्रांतीपूर्वी कुष्ठरोग हा अनुवंशिक आहे का असा प्रश्न मी आपल्याला केला होता, त्याबद्दल आम्हाला थोडी सविस्तर माहिती द्या. कुष्ठरोग हा जो आहे अनुवंशिक नाही. हा कुष्ठरोग हा कुणालाही होऊ शकतो, कुठल्याही वयात होऊ शकतो. कुष्ठरोग हा जो आहे देवी देवताचा कोप नाही किंवा कुठला नवस आणि हे केल्याने हा जो आहे कुष्ठ जो आहे नष्ट होऊ शकत नाही. फक्त हे जीवाणूजन्य जो आहे रोग आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये याचा बॅक्टेरियाचा म्हणजे प्रादुर्भाव होत नाही तोपर्यंत आपण जो आहे कुष्ठरोग त्याला होणार नाही. याच्या कुष्ठरोगासाठी आता आपण थोडंसं हे घेऊया की कुष्ठरोग जे आहे, कुष्ठरोग सांसर्गिक प्रकाराचे जे रुग्ण आहे त्याच्या संपर्कात येणारे जसे त्याचे घरचे लोक आहे, तर त्याच्यासाठी आपण 2018 पासून एक पेप जी आहे सुरू केलेली आहे. पोस्ट प्रोफिलॅक्सिक ट्रीटमेंट म्हणून आपण देतो आहे. तर याच्यात त्याच्या घरच्या सहवासितांना जे आहे आपण सिंगल ड्रग्स थेरपी देतो आहे, रिफॅम्पिसिन म्हणून जे आहे. तर एक रुग्णाच्या मागे जे सांसर्गिक रुग्ण आहे त्यांना आपण जे आहे 25 लोकांना आपण जे आहे कॉन्टॅक्ट ट्रीटमेंट देतो आहे. या कॉन्टॅक्ट ट्रीटमेंटनी पण जे आहे जर त्याच्या शरीरामध्ये जीवाणूचा प्रवेश झाला असेल त्यांच्या सहवासितांच्या, तर त्याच्यावर आपण म्हणजे रोकथाम करू शकतो. बरं. तर मॅम, हे जे स्कीम्स आहेत, शासनाच्या वेगवेगळे कार्यक्रम, स्कीम्स आणि जे काही कार्य आपण सध्या करतो आहे, याला सगळं अनुसरून आपल्यामध्ये कुष्ठरोगाचं काय भविष्य राहू शकतं भारत देशात किंवा जगात, काय भविष्य आहे त्याचं? कुष्ठरोगाचं भविष्य निश्चितच पुढच्या 2025 पर्यंत आपल्याला म्हणजे त्याचं हे चांगलं भविष्य दिसणार आहे. कुष्ठरोग आपल्याला जे आहे आपण दूरीकरणाच्या अगदी जवळ येऊन पोचलो आहे.
कारण बाकी जसे सांसर्गिक जे म्हणजे रोग आहे त्याच्यात आपल्याकडे वॅक्सिन्स अवेलेबल आहे, पण याच्यात वॅक्सिन्स अवेलेबल नसल्यामुळे आपण याच्यावर आळा घालण्यात म्हणजे त्याला कंट्रोल करण्यात थोडंसं आपण जे आहे मागे पडलो आहे. तरी पण आपण जो सर्वे करून राहिलो आहे आणि जास्तीत जास्त पेशंट जे आहे शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणत आहे, त्याच्यामुळे आपण जे डिफॉर्मिटीचं पण हे प्रमाण कमी केलं आहे. आणि जो आपला प्रिव्हेलन्स रेट आहे, जर 10,000 लोकसंख्येच्या मागे जर एक येईल, एकपेक्षा कमी होईल, तर काही काळानंतर जे समाजात जे कुष्ठरुग्णाचे जे प्रमाण आहे ते एकदम नाहीच्या बरोबर होईल. म्हणजे लवकरच हा नष्ट होईल. नाहीच्या बरोबर झाल्यानंतर हे कमी प्रमाणात आपण जो सातत्य टिकवल्यास हा जो आहे दूरीकरण आपण 2025 पर्यंत जे आहे साध्य करू. आणि ह्या दूरीकरणाचा जो आपला जो गोल आहे, तर आपला प्रिव्हेलन्स रेट जो आहे आपण 10,000 लोकसंख्येच्या मागे 0.20 हे आपल्याला आणायचं आहे. आणि 0 डिफॉर्मिटी, 0 चाइल्ड केस आणि 0 स्टिग्मा अँड हे आपण जर हे केलं तर आपण निश्चितच दूरीकरण भविष्यात खूप म्हणजे लवकर समूळ भारतातनं नष्ट करू. मॅम, आज या विषयावर आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे. आपण आपला अमूल्य वेळ काढून इथे आलात आणि योग्य ती माहिती आम्हाला दिली, त्यासाठी दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते. धन्यवाद मॅडम.